नमस्कार. नमस्कार. माझं नाव सत्यनारायण मंत्री. मी आयुर्वेदिकचं काम करतोय आणि यांना आपण दारू सोडायचं औषध दिलं. त्यांचे चिरंजीव किती वर्षानं पेत होते आणि आपल्या आयुर्वेदिकनं काय फरक पडला? किती वर्षानं पेत होते तुमचे चिरंजीव? बरेच वर्ष झालं बघा, 2 मुलं झाले तरी पण चालूच आहे. 2 मुलापर्यंत पेलं. म्हणजे लग्न होण्यापासून अगोदरपासून पेत होतं? अगोदरपासून पेत होत. म्हणजे जवळपास 10-12 वर्ष झालं? हो 10-12 वर्ष झालं. 10-12 वर्षापासून पेत होतं, बरोबर आहे? हो पेत होत. बरं, मला एक सांगा, हे पेण्यामुळे घरात किरकिऱ्या करत होतं? हा करत होतं, लय किरकिरा करायचं. बरोबर आहे. हा आता एक लक्षात घ्या, जे घरात मोप किरकिऱ्या व्हायच्या, आता कसं आहे, तुमचं सुनबाई बी नातेवाईकामध्ये, नातेवाईक मध्ये बरोबर, लिकीचीच मुलगी, आणि म्हणून आम्ही तिला सांभाळलं. आता कसं करावं म्हणून आपलंच म्हणून सांभाळायचं, काय म्हणायचं नाही, ह्यालाच काय तर म्हणायचं. बरं, रोज संध्याकाळी आल्यानंतर बायकोला किरकिऱ्या किरकिरा करत होत. आणि ते तुम्हाला बघवत नव्हतं? बघवत नव्हतं. बरं, माझं आयुर्वेदिक औषध दारू सोडायचं दिलं, हो तेव्हापासून काय नाही, आता किरकिर नाही, काय नाही. थोडं पेलं तरी येऊन झोपतंय, काय नाही काही नाही. म्हणजे दारू पिणं पण कमी झालं कमी झालं. आणि किरकिऱ्या पण बंद झाल्या? बंद झाल्या. बरं, तुम्ही हे सांगाल, खरं सांगाल का खोटं सांगाल? नाही खरं सांगायला, खोटं सांगून काय उपयोग आहे साहेब? बरोबर आहे. आणि आज हे आयुर्वेदिक आपलं औषध दारू सोडायचं दिलं, हो दिलं. त्याच्यामुळे आज किरकिऱ्या बी बंद झाल्या आणि टेन्शन मिटलं, टेन्शन गेलं आणि प्यायचं पण त्यानं कमी केल्यामुळे घरात सुख समाधान. सुख समाधान झालं. बरं, असे काही दारू पिणारे भरपूर लोक आहेत, त्यांनी आयुर्वेदिक माझ्यावर विश्वास ठेवून घ्यावं का नाही? घ्यावं लागतंय साहेब. तुम्ही पण विश्वास ठेवूनच घेतला? हो विश्वास ठेवून. तुमची माझी ओळख नव्हती, कोणीतरी सांगितलं होतं म्हणून आलता. हो आलतो. धन्यवाद. नमस्कार.